गणपती बाप्पा मोरया. कौन आना चाहिए था? सगळे गावाचा कल्याण होऊ दे. तसेच सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत पिंपलनेर आणि सर्व ग्रामस्थ, तसेच आपले सन्मान्य उद्योगपती जयंत गायकवाड आणि आपले पोलीस पाटील सुदाम गायकवाड आणि आपले ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक सर्वांना साक्षी ठेवून आज आपण या ठिकाणी आपल्या जो गावचा जो कल्याण करणार आहे आपली सरपंच कमिटी जो ग्रामपंचायत, ही सर्व लोकांची सजावट म्हणून अंगण सजावट, आमच्या अंगण सजावटीकरता सर्वप्रथम आपण शिवमंदिरापासून सुरुवात करत आहोत. आणि या सर्वांना साक्षी ठेवून आज मी या नारळाचा शुभमुहूर्त करतो की श्रीफळ तोडून याला उद्घाटन. घ्या घ्या मग आता हो पूर्ण घेतो. हो हो चतुर्थी जाम लाडू मोदक करा. हो हो सावलीन सावलीन जेव या तुम्ही बी या नारळ पोरा. गणेश गणेश ये पाणी भेटून द्या आम्हाला. हा मग 20 मिनिटांनी गणपती बाप्पा और यार पोरानो ये नहीं आम्ही सेक्युअर झालो एकदम. गणपती बाप्पा मोरया. झणझण पाणी जाऊ दे गटारांच्या.
चौको बोले के तया चौको बोले तुम्हारा गटार नहीं गए तो हो महाराज या काम कितना इथे समोर बघा बाबा सरपंच उपसरपंच प्रभाग सरपंच तसेच सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत पिंपलनेर आणि सर्व ग्रामस्थ तसेच आपले सन्मान्य उद्योगपती जयंत शेठ गायकवाड आणि आपले पोलीस पाटील सुदाम प्रसन्न गायकवाड आणि आपले ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक सर्वांना साक्षी ठेवून आज आपण या ठिकाणी आपल्या जो गावचा जो कल्याण करणार आहे आपली सरपंच कमिटी जो ग्रामपंचायत ही सर्व लोकांची सजावट म्हणून अंगण सजावट आमच्या अंगण सजावटी करता सर्वप्रथम आपण शिवमंदिरापासून सुरुवात करत आहोत आणि या सर्वांना साक्षी ठेवून आज मी या नारळाचा शुभमुहूर्त करतो हे श्रीफळ तोडून याला उद्घाटन करतो कुंडली जय श्रीराम चला सगळे गावाचा कल्याण होऊ दे अशीच काय देव्या अजून पेरा देत ना देशाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री सन्माननीय कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य देवेशजी पाटील यांच्या सहकार्याने आज ह्या ठिकाणी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याच्या टाकीचं एक भूमिपूजन होत आहे। त्याचबरोबर गावचं सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आणि ड्रेनेज लाईनचं कामाचं आज भूमिपूजन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। याचं कारण एकच आहे, मगाशी आपण जो प्रश्न विचारला गावच्या विकासासंदर्भात अतिशय चांगल्या प्रकारचं काम पिंपलनेर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आज होताना आपल्याला दिसत आहे। विशेष करून बऱ्याच वर्षात प्रतीक्षेत असलेलं पिंपलनेर गाव पाण्याच्या टाकीपासून वंचित होता आणि कपिल पाटील साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी डायरेक्ट लाईन पिंपलनेर गावासाठी आणलेली होती आणि त्यावेळेला अतिशय विशेष करून महिला भगिनींचा एक डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम त्यांनी केलेलं होतं आणि त्याचीच प्रेरणा घेऊन त्यावेळेला फक्त आपल्याला डायरेक्ट पाईपलाईन परंतु पाण्याची टाकी नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी कमी दाबाने पाणी जात होतं आणि त्यामुळे पाण्याचा अतिशय प्रश्न विशेष करून महिला वर्गांना भेडसावत होता। परंतु आज चांगल्या भाग्याचा दिवस मी समजतो, कारण आज जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मोदी साहेबांची संकल्पना आहे हर घर जल हर घर नल। या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने स्वप्न साकार होण्याचा हा दिवस आहे। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत आज पाण्याच्या टाकीला जवळजवळ भरघोस निधी 1,40,00,000 निधी मंजूर झालेला आहे। तदनंतर सिमेंट कॉन्क्रीट रस्ता असो त्याला 25 लाख रुपये, त्याच्यानंतर ड्रेनेज लाईन असो शाळेला जवळजवळ 32-35 लाखाचं एक निधी ते शाळेचं काम जिल्हा परिषदेत सुरू आहे। अशा प्रकारचं चांगल्या प्रकारचं विकासाचं काम ह्या गावामध्ये होत आहे। विशेष करून मी ह्या गावचे सरपंच सोनाली गायकवाड, प्रभारी सरपंच सागर गायकवाड, त्यांचे सर्व आजीमाजी सरपंच सर्वांची नावं घेत नाही, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने ज्या विचारातून सर्व ग्रामस्थ एकत्र आले, इथे जयंतदादा गायकवाड असतील, सुखदेवदादा गायकवाड, परशुराम गायकवाड असतील,
त्याचबरोबर पोलीस पाटील असतील, सर्वच सन्माननीय इथे मनोहरदादा गायकवाड आहेत, यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन चांगल्या प्रकारचं काम ह्या गावासाठी करून जे त्यांच्या मनातलं स्वप्न होतं ते खऱ्या अर्थाने स्वप्न आज पुरा होण्याचा हा दिवस आहे. आणि ग्रामपंचायत चांगल्या प्रकारचे विकासाचं काम करत आहे. मागील सरपंचांनी जो काम केलेला आहे तो काम कसा पुढे नेण्याचा प्रयत्न येणारा सरपंच करत असतो. पाण्याला माणसाच्या जीवनामध्ये अतिशय मोलाचं स्थान असतं. अन्न, वस्त्र आणि निवारा, त्याचबरोबर आरोग्य आणि शिक्षण, त्यामध्ये पाण्यालाही विशेष महत्त्व प्राप्त झालं असं. पाणी म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे पाणी, हे एक प्रकारचं समीकरण झालेलं आहे. अशा प्रकारचं विशेष चांगल्या प्रकारचं पाण्याचा समस्या आजतून पिंपळनेर गाव जवळजवळ, आता मागाशी सरपंचांनी सांगितलं 5-6 महिन्याच्या, आम्ही कॉन्ट्रॅक्टरना विचारलं, त्यांनी टाइम पिरियड दिला का 5 महिन्याच्या आतमध्ये या पाण्याचं टाकीचं काम पूर्ण करून लवकरात लवकर पाणी कसा पूर्ण गावामध्ये गल्लीमध्ये पोचेल याचा ते प्रयत्न करणार आहेत. असो, मी पिंपळनेर ग्रामपंचायत यांना सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर जयंतदादा गायकवाड आणि त्यांची सर्व टीमवर्क यांनाही मनापासून धन्यवाद देतो. कारण 2 वर्षाचा त्यांची जी या जागेसंदर्भात जो प्रश्न होता तो व्यवस्थित सरकार दरबारी जाऊन जिथे जिथे गरज वाटेल तिथे कपिल पाटील साहेबांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या पर्यायाने देवेशजी पाटील यांच्या सहकार्यातून ही जागा उपलब्ध करून घेतली आणि जो कायमचा जो प्रश्न होता पाण्याचा तो कायमचा मार्गी लागलेला आहे. भविष्यातील दुसरी विकासाची जी कामं असतील ती कामं ज्या ज्या वेळेला त्यांना समस्या असेल त्या वेळेला कपिल पाटील साहेब आमच्या पाठीशी आहेत आणि ते आमच्या समस्येचे निराकरण करून गावच्या विकासाला चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन असतो. अशाच प्रकारचं सहकार्य सर्व ग्रामस्थांनी, विशेष म्हणजे ज्यावेळी आपण कामं करतो त्यावेळेला ग्रामस्थांचा सहभाग आणि त्यांचं प्रोत्साहन महत्त्वाचं असतं आणि त्यांचं सहकार्य महत्त्वाचं. चांगल्या प्रकारचं सहकार्य ग्रामस्थ आज ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास कामाला देत आणि त्यामुळे आज आपल्याला विकासाचं काम समोर दिसून येत आहे. सर्वप्रथम तर मी सर्व नागरिकांचे आणि माझ्या गावकऱ्यांचे आभार मानेन की त्यांनी या टाकीसाठी वाट पाहिली. कारण 2 वर्ष झाली या टाकीचं काम चालू होत आहे. आज होईल उद्या होईल करून, पण आज काही ती गोष्ट एकदम सुरू झालेली आहे. तर आज सर मी सर्वांना शुभेच्छा देईन या गोष्टीच्या. 15 वर्षाची आमची समस्या होती. 10-15 वर्ष आधी कपिल पाटील साहेबांकडूनच या आमच्या गावासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध झाली होती आणि आज त्यांच्याच माध्यमातून ही टाकी सुविधा सुद्धा उपलब्ध झालेली आहे. तर मी त्यांचे सुद्धा आभार मानेन आणि गावकऱ्यांना याचं आश्वासन देतो का येत्या 6 महिन्यात या टाकीचे काम पूर्ण होऊन त्यांना या टाकीच्या मार्फत पाणी घरी पोहोचेल याची ग्वाही देतो. तसेच आज याच दिवशी आम्ही गावांतर्गत घरासमोरील कोबे आणि गावातील गटार यांचे सुद्धा उद्घाटन करणार आहोत आणि ती कामं सुद्धा आता येत्या 10 ते 15 दिवसात पूर्ण होतील याची सर्वांना ग्वाही देतो. आणि यासोबत जिल्हा परिषद शाळेचं काम सुद्धा चालू आहे. तो काम येत्या 1-1.5 महिन्यात पूर्ण होईल आणि ती पण शाळा मुलांसाठी चालू होईल. हो, नक्कीच. गावकऱ्यांची साथ असली तर कोणतंही काम कठीण जात नाही आणि ती साथ तुम्हाला इथे दिसतच असेल. एका उद्घाटनासाठी एवढे पब्लिक जमणं अशक्य असतो, पण ती माझ्या गावकऱ्यांनी साथ दिलेली आहे आणि ते सुद्धा आलेले आहे सर्व एका सांगण्यावरूनच. तर मी त्यांच्या सर्वांचे आभार मानेन. आम्ही निवडून दिले आणि आज त्याचा फायदा आम्हाला दिसत आहे. कारण प्रत्येक गावाचा विकास हा ज्या ग्रामपंचायतीमध्ये आत्तापर्यंत जो कोणी केलेला नाही तो ह्या ग्रामपंचायतीमध्ये झालेला आहे. प्रत्येक पाण्याची समस्या असो, कॉन्क्रिटिंग रस्ते असो, प्रत्येक कॉन्क्रिटिंग रस्ते प्रत्येक घरापर्यंत त्यांनी पोचवायचं काम केलेलं आहे. त्यामुळे ह्या ग्रामपंचायतीचं जे काही कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आत्तापर्यंत कोणीही काम केलं नाही, ते 1 नंबरचं काम या ग्रामपंचायतीने केलेलं आहे. एवढे बोलून मी धन्यवाद. स्पीड न्यूज भारत.